नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रितेश तामाणीकर ब्लॉग म्हणजेच RT ब्लॉग. भरत महलमध्ये दरवर्षी नवरात्रीनिमित्त फनफेअर आयोजित केलं जातं. तर यावर्षीही चिन्नूताईने फनफेअरमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि तिने मिसळपाव बनवला होता आणि यंदा मिसळपावाची किंमत आम्ही 40 रुपये ठेवली होती. वडापाव ओके, हे कितीला विकताय तुम्ही? 15 रुपयाचा वडापाव आहे. प्लीज येऊन त्याचा पण आस्वाद घ्या. आपल्या मुंबईचं नेक्स्ट सेकंड फेवरेट जे आहे ते आहे मिसळपाव. सो स्पेशल डिश आहे, पावसाळा आहे म्हणून थोडं स्पायसी ठेवलेलं आहे. पावसाळ्यात मिसळ खायची मजा थोडी वेगळी आहे. 40 रुपीज पर प्लेट ठेवलेली आहे. थँक्यू. नक्की या इकडे 40 रुपीज पर प्लेट मिसळपाव आहे. एकदम टेस्टी दिसतंय, तर नक्की येऊन आपल्या टेस्ट बर्डला मस्त सर्वांनी भरत महल सोसायटीमधल्या सर्व लोकांनी फनफेअर एन्जॉय केलं. सर्वांनी सर्व प्रकारचे पदार्थ खाल्ले. फनफेअरचं सर्व आटपून आम्ही निघालो मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी. 11:30च्या दरम्यान आम्ही मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी चढायला सुरुवात केली. मुंब्रा देवीच्या दर्शनासाठी जाताना आपल्याला वाटेत मारुती मंदिर भेटतं. आपण त्याचं दर्शन घेऊन पुढे निघालो. आता आम्ही ऑलमोस्ट अर्धा चढाव कंप्लीट केला. अजून किती वेळ लागतो बघू. साडे 11. म्हणजे तुम्ही इकडे केव्हापासून येता मुंब्रा देव दर्शनसाठी? किती वर्ष? 25 इयर्स. दरवर्षी नवरात्रात पक्का आणि अजून 1 किंवा 2 वेळा, असो 2 वेळा मिनिमम. म्हणजे असं तुम्ही काय ठरवलेलं की यायचं की असं म्हणजे काय असं नाही, पण नवरात्रामध्ये तर फिक्स येतो आणि श्रद्धा आहे पहिल्यापासून. जनरेशन्स लाईक पॅरेंट्स यायचे, मी येतो त्याच्यामुळे आणि एक समाधान मिळतं. त्याच्यामुळे दरवर्षी नवरात्र घरी चुकवत नाही. ओके. आणि पायऱ्या तशा फार स्ट्रेट आहेत, जास्त बट डुएबल. किती असतील साधारण पायऱ्या? मे बी 600 to 700. मोजल्या नाही कधी, बट इट टेक्स अराउंड 1 तास वर जाऊन खाली यायला. ओके. अंबे माते की जय. फायनली आम्ही मुंब्रा देवी मंदिरात पोहोचलो.
देवीचे मस्त दर्शन झाले. मुंब्रादेवी माते की जय. देवीचा प्रसाद घेतला आणि थोडा वेळ तिथे बसलो. मंदिरातून हा एकदम सुंदर असा नजारा दिसतो. मंदिरामध्ये 12 वाजले तरी महाप्रसाद चालू होता. इकडे काही महिला गरबा खेळत होत्या आणि त्याच देवस्थानातील मुलं मनोरंजन म्हणून साड्या नसून त्यांना जॉईंट झाले. अशा प्रकारे फुल धमाल मस्ती चालू होती. आमचं छान दर्शन झालं. मस्त आराम केला, गरबा बघितला आणि तसेच आम्ही थोड्या वेळाने खाली उतरायला सुरुवात केली. बरोबर गाड्यात 1 वाजला आणि आम्ही खाली उतरलो आणि बघतो तर खूप ट्रॅफिक होतं. मुंब्रादेवी माता की जय. आता आम्ही निघालो घरी जायला या फुल ट्रॅफिकमधून.
असेच पुढे पुढे येता येता शेवटी आम्ही अडकलेलो आणि नंतर 10 मिनिटांनी ट्रॅफिक निघालं कारण एक गाडी बिघडलेली. फायनली ट्रॅफिक सुटलं आणि आम्ही फास्ट घरी जायला निघालो. ओके गाईज, तर आम्ही फायनली घरी पोहोचलो आहोत. मस्त मुंब्रा देवीचं दर्शन झालं नवरात्रीमध्ये आणि सुखरूप आम्ही आता घरी निघालो. थँक्यू.